नमस्कार मैत्रिणींनो. आज मी मठाची डाळ बनवणार आहे मसाल्याची, वेगळ्या पद्धतीची थोडीशी. तर असे टेस्टी मसाल्याची मठाची डाळ बनवणार आहे मी. तर सर्वात आधी मी ही अर्धी वाटी, तीन मुठा डाळ घेतलेली मी, अशी 3 मुठा. अशा प्रकारे 3 मुठा, साधारण अर्धी पाऊण वाटी डाळ आहे ती. तिला चांगली स्वच्छ पुसून टाकली मी कापडाने, आणि मग निवडून वगैरे घेतली आणि चांगली पुसून घेतली. आता तिला आहे ना, तव्यावर किंवा कढईमध्ये अशी थोडीशी मंद आचेवर भाजून घ्यायची. तिथे थोडसा रंग बदलला का मग उतरवून घ्यायची तिला. असं भाजल्याने ना ती थोडीशी गुळचट लागते. किंचित अशी गोड गोड चव असते तिला, ती कमी होऊन जाते याच्याने, असं भाजल्याने. मग भाजी चांगली टेस्टी लागते. अशा पद्धतीने थोडी भाजून घ्यायची छान तिला. थोडा रंग बदलून गेलाय तिचा. आता गॅस बंद करून द्यायचा आणि काढून घ्यायची तिला. आणि तिला थोडीशी मिक्सर मध्ये मी फिरवणार आहे. थोडीशी किंचित तुकडा होईल अशी, जास्त नाही फिरवायची, किंचित तुकडा होईल अशी फिरवणार आहे मी तिला, बस. असं भांड्यात टाकायची तिला. थोडीशी थंड होऊ द्यायची तिला आणि मग फिरवायची. तिला जास्त पण नाही भाजायची, नाही तर मग ती अशी किंचित जळकट कडवट लागेल ती भाजी. बिलकुल असं एखाद मिनिट फक्त तिला अशी अशी परतवून घ्यायची तिला. आता हिला मिक्सर थोडं थंड होऊ देते, मग मिक्सरवर फिरवेल तिला. तोपर्यंत आपण हे कांदा, 2 कांदे घेतले मी मीडियम साईजचे, ते टाकून देते भाजायला. कांदा भाजला गेल्यावर खोबरं भाजायचंय. नंतर मग मिरच्या भाजायच्या आणि लसूण, एवढे लसूण टाकायचे, अद्रक टाकायचं, मिरच्या, सर्व असं सगळ्या वस्तू एकत्र करून कोथिंबीर टाकून मिक्सरवर दळून घ्यायचं याला. तर कांदे भाजायला टाकले मी, आणि आता हे मिक्सरवर मी डाळ दळून घेतलेली, म्हणजे बिलकुल, म्हणजे असं थोडाफार तुकडा झाला पाहिजे डाळीचा, जास्त नाही, असं एकदम पीठ वगैरे नको व्हायला. असं थोडे किंचित असे बारीक थोडे थोडे तुकडे व्हायला पाहिजे. म्हणजे असं पकडा तुम्ही की एका डाळीचे एखादा तुकडा आणखी, असं म्हणजे निम्मे निम्मे असं थोडंफार झालं पाहिजे, बस. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. थोडस फिरवायचं त्याला, जास्त नाही, एखाद मिनिट, अर्धा मिनिट.
कांद्यात थोडं किंचितसं तेल टाकून द्यायचं. थोडं. आता हे कांदे काढून घ्यायचे. नंतर मिरच्या भाजून घ्यायच्या. असल्या तर टाकायचं, नाही तर मग नुसती चटणी पण टाकली तर चालते. पण असल्या तर याच्याने मी टाकते जरूर अशा भाजून. त्याच्याने फ्लेवर छान येतो भाजीला, भाजलेल्या मिरचीने. अजून चटणी पण टाकणार आहे मी. हे 2च मिरच्या टाकल्या आहे. काढून घ्यायचे असं शेकून. नंतर हे गॅस मंदच राहू द्यायचं आणि खोबरं भाजून घ्यायचं. थोडं जास्त टाकायचं खोबरं. नंतर हे खोबरं असं भाजून घेतलंय मी. गॅस बंद करून द्यायचा. नंतर हे मिक्स भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं. गरमच आहे ते, अजून थोडं थंड होऊ द्यायचं, मग दळायचं त्याला. त्याच्यात लसूण आणि अद्रक टाकून द्यायचं. त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि दळून घ्यायचं मिक्सरवर. मीठ पण टाकून द्यायचं. थोडी कोथिंबीर पण टाकायची याच्यात भांड्यात दळताना. आता मी कढई ठेवलेली फोडणीसाठी. त्याच्यात तेल टाकायचं. हे दळून घेतलं मी मिक्सर मध्ये अशा पद्धतीने. बारीक बारीक दळायचं चांगलं. तेल थोडं जास्त टाकायचं. तेल 3-4 पळ्या टाकून दिलंय मी. आता त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून द्यायचं हे एकत्र. जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता टाकून द्यायचा आणि हा मसाला टाकून द्यायचा तळायला. गॅस थोडा मंद करून घ्यायचा. यात थोडी हळद टाकून द्यायची. नंतर एक चमचा मसाला टाकलाय मी आणि 1 चमचा धनेपूड टाकलेले आहे. तुम्ही कोणताही मसाला टाका. मी आंबडीचा चिकन मसाला टाकलेला आहे. आणि 1 चमचा चटणी टाकून द्यायची. तुमच्या आवडीनुसार टाका चटणी कमी जास्त.
यात थोडस पाणी टाकायचं. थोडस टाकायचं पाणी. याला तेल सुटेपर्यंत चांगला होऊ द्यायचं. थोडं झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावर अर्धा मिनिट, 1 मिनिट, अर्धा मिनिट. झाकण काढून घ्यायचं आणि ही डाळ टाकून द्यायची त्याच्यात तळायला थोडीशी. मठाची डाळ. कोणी मटकीची डाळ पण म्हणतं हिला, कोणी मठाची डाळ म्हणतं. आपले अख्खे मठ असतात ना, तिला भरडून केलेली असते ही डाळ. करायला ठेवून देऊ पाणी बाजूला. तर याला फक्त अर्धा मिनिटच असं कलसून घ्यायची डाळला, नंतर पाणी सोडून द्यायचं. पाणी जास्त लागतं याला. थोडस उकळायला. आपल्याला भाजी पाहिजे तेवढी टाकायचं पाणी आणि उकळायला थोडं एक्स्ट्रा टाकून द्यायचं. किंवा घट्ट पातळ बघून नंतर टाकायचं पाणी गरम केलेलं. आता हिला अशीच मंद मंद आचेवर होऊ द्यायची हिला. 5-7 मिनिट, 5-1 मिनिटात होऊन जाते ती. कोथिंबीर टाकून द्यायची. उकळी फुटली का मग मंद करून द्यायची. मीठ लागेल थोडस टाकून द्यायचं चवीनुसार. असं उघडीत शिजवून द्यायची तिला. वाटलं तर अर्ध अर्ध झाकण ठेवता येतं. मंद करून द्यायचं आता गॅस. थोडी कच्ची अजून भाजी.
2-3 मिनिटं लागतील अजून. 2-3 मिनिटं झाले. जुळून येते ते चांगली आणखी. आणि मी थोडासा मॅगी मसाला टाकलाय एवढा पाव चमचा. त्याच्याने फ्लेवर छान येतो म्हणून मी टाकते त्याला. आम्हाला आवडतो तो. तुमच्याकडे असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तर चालेल. असं असतं. असा असतो तो मॅगी मसाला. असं उघडं ठेवल्याने ना अशी तरी छान येते त्याला. अशी छान तरी येऊन जाते वरती कट. पण आता थोडी लवकर होण्यासाठी थोडस पळीमध्ये राहू द्यायची आणि असं उघडं उघडं राहू द्यायचं थोडस असं. थोडं 1-2 मिनिटं ठेवून देते मी लवकर होण्यासाठी. नाही ठेवलं तरी चालेल. मैत्रिणींनो, झालेली आपली भाजी मसाल्याची मठाची डाळ. छान झालेली, घट्ट पण व्यवस्थित झालेली ती. मला असं वाटलं की आणखी घट्ट पाहिजे, मग पाणी कमी टाका. तरी पण छान आलेली तिला. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. चवीला एकदम भन्नाट लागते ही भाजी. करून बघा, तुम्हाला आवडेल. हिला फक्त डाळ जी असते ना, 90% शिजवायची फक्त बस. एकदम गाळ नाही करायची तिला. 90% शिजवायची तिला बस. आणि गॅस बंद करून द्यायचा. बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही. अशा प्रमाणे मठाची डाळ आपली तयार आहे. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. बाय. भेटूया अशाच चांगल्या रेसिपी सोबत. तोपर्यंत थँक्यू.